मम्मी. अगं बाई पिंकी आली होय, तुझीच वाट बघत होते कवाची मी. ये चल. पिंके बरं आहे ना सगळ्यांचं? हा मम्मी बरं आहे सगळ्यांचं. तुझं बरं आहे ना? माझं बी बरं आहे. ताई पाणी. वहिनी तुमचं बरं आहे ना? माझं बरं आहे ताई. तुमचं कसं आहे? माझं मस्त आहे. पिंके प्रवास करून लय दमली असेल, तुला भूक लागली असेल ना? हा मम्मी मला लय भूक लागली ते बघ. सुनबाई जा पिंकीसाठी ना ताट वाढून आण. आत्ता करते बघा सासूबाई. ताई तुमच्या आवडीची खीर बनवली ते लगेच आणते. मम्मी वहिनीने भाजी लयच भारी केली होती बघ. हा पिंके तुला काय आणायचंय का अजून? नको मम्मी माझं लय पोट भरलं. तुला काय आणायचंय का? चल मी ताट पण ठेवायला चालले ते. नको नको मा बी पोट भरले. किती दिवस झालं तायडे तुला मी भेटले नाही. कमीत कमी आता तरी ये. रक्षाबंधनला पण नाही आली तू. अगं मम्मी कस काय येऊ? आजच माझ्या नणंदबाई आल्यात आणि त्यांना सोडून मी तिथं माहेरी येणं बरं दिसतं का? तू सांग मला. मी परत कधीतरी येईन मम्मी. मम्मी जसं मला माझ्या माहेरी सारखं सारखं येऊसं वाटतं तसं वहिनीला पण वाटत असेल ना त्यांच्या माहेरी जावा म्हणून. जाऊ दे ना मम्मी वहिनीला पण 4-5 दिवस त्यांच्या माहेराला. अगं पिंके तू येडी बिडी झाली का? सुनबाई माहेराला लागल्या इथली कामं कोण करायची? आणि तू इथं आराम करायला आलीत का इथली कामं करायला आलीत? मम्मी जशी तू माझ्या आतुरतेने वाट बघत असती तशी वहिनीच्या माहेरी पण त्यांची आई वाट बघत असन ग. रक्षाबंधनला पण तू त्यांना जाऊन दिलं नाही राहिला. आता तरी जाऊ दे कमीत कमी. प्लीज मम्मी जाऊ दे ना. आणि राहिली गोष्ट कामाची तर आपण दोघी मिळून करू ना सगळी कामं. मी आलेत ना आता. तू नको टेन्शन घेऊ. बरं ठीक आहे मग पिंके बोलते मी सुनबाईशी. सुनबाई तू सगळ्यांचीच किती काळजी घेती आणि आता माहिती पिंकी बी आलीत. तुला बी वाटत असं ना तुझ्या माहेराला जावा 4-5 दिवस आराम करावा. तुला जायचं असेल बाळा तर तू बी जा माहेराला. अहो नको सासूबाई मी परत कधीतरी जाईन. अगं नको सुनबाई जसं मला वाटत माय पिंकीने इथे येऊन राहावा 4-5 दिवस आराम करावा तसं तुझ्या बी आईला वाटत असं ना माय पुरीने यावा आराम करावा. आणि जेवढा हक्क आमचा तुझ्यावे ना तेवढा तुझ्या माहेरच्यांचा बी तुझ्यावे बाळा. त्याच्यामुळे तू आता बॅग पॅक कर निश्चिंतपणे तुझ्या माहेराला जा. मी आणि पिंकी आम्ही दोघी मिळून सांभाळू घर. हा ठीक आहे सासूबाई.